साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं. अशोक निघाला साळुंकी भेंड तालुका माडा जिल्हा सोलापूर. आजची तारीख किती? आज तारीख 8 आहे हा. का? 8/9/2024. 24 आणि ही केळीची लागवड तारीख 28 मार्च. 28 मार्च. बरोबर का? आज या केळीचं वय जर बघितलं तर किती वय तुमच्या अंदाजाने? 5.5 महिने. 5 महिने. बरोबर का? तर ह्या प्लॉट मध्ये केळीच्या रोपांची संख्या किती? म्हणजे टोटल हा, टोटल 2000. 2000. आज 5.5 महिन्याच्या केळीचं वय जर बघितलं तर साहेबांनी पानं धरलं तर खांद्याला थोडस म्हणजे वरती म्हणजे केळीने भरपूर वय खाल्ले. बरोबर. बरोबर का? तर आजपासून तुम्हाला तेव्हा ती कुठं कमरेला कुठं म्हणजे खांद्याला असं बराचसा वर खाली झालेला आहे प्लॉट, खालीवर. बरोबर. गच्च धरलेला आहे. तर आजपासून तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आपण तिथून तुमच्या वैयक्तिक अपेक्षा काय आहेत आमच्याकडनं की ह्या प्लॉट मध्ये काय बदल व्हावा असं वाटतं तुम्हाला? बदल व्हायलाच पाहिजे म्हणून तर तुम्हाला काय बदल व्हावा असं वाटतं की जेणेकरून वापरा बायोऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनावरती तुमचा विश्वास बसेल? बुंदा बी मोठा व्हायला पाहिजे. हम्म. की पाने बी मोठे झाले पाहिजे. हम्म. आणि केळीची फणी जी आहे का हम्म. ती पण अशी मोठी झाली. बरोबर आहे. आता काय करू आपण, हा. तुमची ही जी काही केळी आहे ही 6-5 महिन्याची केळीचा बुंदा आपण आज मोजून बघू आणि येणाऱ्या दिवसात तो बुंदा त्याच्यातले झालेले बदल आपण पाहू. ठीक आहे. आता प्लॉट मधले दुसऱ्या लाईनीतलं पहिलं झाड आहे. किती इंच बुंद भरतोय? 11.5. बरोबर का? 11.5 इंच. नंतर दुसऱ्या लाईनीतलं दुसरं झाड हो 10.5 गच्च धरलाय. आणि तसंच पहिल्या लाईनीतलं पहिलं एक झाड मोजू आपण. दहा इंच. बरोबर आहे. कमी पण 10. आता हे 3 बुंदे मोजलेले आहेत. 3 बुंद. तर तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड करून आपलं वापरा बायोऑर्गॅनिकचं शेड्यूल ऍड केल्यानंतर येणाऱ्या दिवसात होणारे बदल जे काय असतील ते 1.5 ते 2 महिन्यानंतर आपण पाहणार आहे. ही माहिती तुम्हाला कुठून भेटली? ही माहिती मुलांकडून म्हणजे मुलांना कोणाला तरी म्हणजे तुमचं हे पाठवलं ना आणि त्याच्यामुळं त्यानं कॉन्टॅक्ट केला. तुमचे युट्यूबला बघितली. युट्यूबला बघितलं का कुणाकोणा तुमच्यासारख्या कोणी घेतलं हे मला काय माहिती. चिरंजीव जे आहेत हे मेजर साहेब फौजी आता दिल्लीला आहेत. बरोबर का? हो बरोबर. तिथून त्यांनी युट्यूबचा व्हिडिओ बघितला आणि मला फोन लावला की साहेब तुम्ही आपल्या प्लॉट वरती या. बरोबर मार्गदर्शन बरोबर. तिथून तुम्हाला माहिती भेटली. बरोबर. त्याच्यानं मला सांगितलं असं येणार आहे ते. इथं म्हणलं काय नाही अडचण. विषय कसा आहे, आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी बघा चिरंजीवनी तिकडून फोन केला आणि आम्ही तुमच्या डायरेक्ट येत आहे. असा विषय की इथं तुम्हाला कुठलंही गारण नाही. म्हणजे आज मार्केटमध्ये तो डिस्फिट करणारा असतो किंवा चैनला आणणारा असतो तो 200-250 मागवतो. म्हणजे चैनला आणायचे म्हणजे ही वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शक शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शनाचा एकही व्हिजिट चार्ज न घेता फक्त त्या जे काय वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन जे काय थोडस पेमेंट बनतंय कंपनीचं मटेरियल मिळतं ते त्याच फक्त आपल्याला पेमेंट करायचे. नाही तर तुम्हाला जे काही मार्गदर्शन आम्ही काय तुम्हाला देणार आहे लिहून त्याचे कुठलाही व्हिजिट चार्ज नाही. मग मला सांगा असं पद्धतीने आज मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणारं कोण आहे का? नाही. अभ्यास केला नाही.
आता ते शुभचिंतक भरपूर आहेत, ते याव त्याव सांगून फार जिरवणारी त्या पार्ट बोलायसारखा काही विषय नाही. तुम्ही काय आता ह्याला काय आतापर्यंत तुमचे नाते मित्रमंडळी काय ह्याला काय तुम्ही काय कुठले वापरले नाहीत किंवा कोणाचं ऐकलं नाही किंवा काय बोललं नाही असा काही विषय नाही. नाही बरोबर सगळं तुम्ही करून काय करू ह्या परिस्थितीत बरोबर आहे. आता काहीच करायचं नाही, फक्त वापरा बायावर विश्वास ठेवायचा आणि रिझल्ट वाजून घ्यायचा. 100% विश्वास तुमच्यावर. तुम्ही जे काय करताल तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, शब्दाला सुद्धा तडा जाणार नाही. एवढंच तुम्हाला तेवढंच पाहिजे. आमच्या वापरा बाय ऑर्गॅनिक कडून तुम्हाला एक विश्वास मिळेल. तो विश्वास फक्त तुम्ही कंटिन्यू करावा. ठीक आहे चालतंय. धन्यवाद.